सर्वांना मानाचा मुद्रा या ठिकाणी सन्माननीय गिरजे परिवार आणि गवारी परिवार शैक्षणिक काम होत आलेलं आहे. ओळख आहे एक छोटीशी सुरुवात या परिवाराने केलेला आहे. तरी या परिवाराचं आलेल्या सर्व मान्यवर प्रेक्षक वर्ग या सर्वांतर्फे खूप खूप आभार. आणि या ठिकाणी या सह्याद्रीला वारसा लाभलेले सह्याद्रीचा धन्यवाद आमचे क्रांतीवीर राघोजी भांगरे या कांबळाला नुकतेच्या शेजारी जो तरुण वर्ग उभा आहे त्यांना विनंती की आपण खाली बसायचंय. सर्वांना या रूढी परंपरेचा आस्वाद घेण्याची संधी द्यायची आहे आणि ही रूढी परंपरा जतन कशी केली जाते यासाठी नक्कीच आपण सकारात्मक प्रयत्नशील राहायचंय. त्यासाठी हा एक संदेश. लवकरच नवऱ्या मुलाचं आगमन या ठिकाणी होणार आहे. तर तत्पूर्वी समाज जागृती आणि समाजाची जनजागृती करणं आणि आपली आदिवासी संस्कृती टिकून ठेवणं यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा आदिवासी नृत्य. लग्न ही लाखो वर्षाची परंपरा. पूर्वी लग्न नाती गोती टिकवण्यासाठी केली जात होती. परंतु हल्लीच्या जमान्यात हे शिकलेल्या सवरलेल्या लोकांनी या लग्नाचं बाजारीकरण केलं आहे. दुसऱ्या देशातील सांस्कृतिक आचरण करून आत्मसात करत आहे व आपल्या रूढीगत चाललेल्या संस्कृतीचा विसर करत चाललेला आहे. लोक आजकाल म्हणतात जमाना सुधारला, फार प्रगती झाली, पण माझ्या मते अजून असे झालेले नाही. जशी जशी माणसाची निसर्गाची नाळ तुटत चालली आहे तसं तसं माणसाचं आयुष्य कमी कमी होताना आपल्याला दिसत आहे. येणारी पिढी अनेक आजारांनी त्रस्त आहे, एका वेगळ्या तणावामध्ये आहे. त्याचा कोड सुद्धा ना पाहिजे. आज या लगीन सोहळ्यासाठी खास जुन्नरवरले आलेले आमचे परम मित्र आदरणीय संजयजी भांगे जे लग्न म्हणून आपल्याला रूढी परंपरेचा दर्शन करणार आहे. म्हणून या सह्याद्रीमुळे आपण सर्वांनी आपल्या क्रांतीवीरांना मानाचा मुद्रा करून हेतूमुळे अशा आदिवासी समाजाची रूढी परंपरा जतन केली पाहिजे या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याची सर्वांनी नोंद घ्यायची.
जिथे जागा भेटेल त्या ठिकाणी बसायचं आहे. नमन माझं या नाग्या कातकरीला, नमन माझं ख्वाजा नाईकांना, नमन माझं राणी झरकरी बाईला, नमन माझं निसर्ग देवतेला आणि नमन माझं या सह्याद्रीला. म्हणूनच या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांना एक नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी समोर स्टेजकडे येऊन बसायचं आहे. या आदिवासी समाजाची ओळख म्हणजे कामडामा नृत्य आणि जे आपल्या समोर सादर होते, सर्वांनी या नृत्याचा आस्वाद घ्यायचा आहे. म्हणून सर्वांनी गेटवरून पुढे मंचाकडे यायचंय. सुंदर असा हा आदिवासी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो आणि तसेच आदिवासी गायक आमचे बंधू सोमनाथ गवारी यांची देखील पारंपरिक लगीन गीतं हे प्रसिद्ध आहेत आणि या ठिकाणी एक लगीन गीत आपल्यासमोर सादर करत आहेत सोमनाथ गवारी. गणेश भाऊ संस्कृतीचं प्रदर्शन करायचं आहे.